रात्र काढणाऱ्या आंदोलकांनी सकाळी ताल धरला होता। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे त्या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया सध्याची काय परिस्थिती आहे। गिरीश, मी आता CSMT स्थानकावर आहे। आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा ही परिस्थिती बघतोय। काल ज्या पद्धतीने मराठा आंदोलक होते तेवढ्याच प्रमाणात या ठिकाणी देखील आजही आहेत। आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। कालची रात्र मराठा आंदोलकांनी या रेल्वे स्थानकावरच काढलेली आहे। याच ठिकाणी ते झोपलेले होते, व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांना कालची रात्र या ठिकाणी या CSMT स्थानकावरच काढावी लागली। अजूनही बघतोय आपण मराठा आंदोलक या ठिकाणी आराम करतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवसभर आझाद मैदानात भर पावसात त्या चिखलामध्ये या ठिकाणी मराठा आंदोलक बसलेले होते। त्यानंतर राहण्याची व्यवस्था नाही, दिवसभर राज्यभरातून मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा स्थितीत व्यवस्था नव्हती, त्यामुळे या ठिकाणी हे मराठा आंदोलक आहेत ते आपण बघितलं तर हे आंदोलक आहेत, आपण घोषणा करताना पाहायला मिळत आहे। हे रात्र आहे या ठिकाणी CSMT स्थानकाबाहेर काढलेली आहे। कुठून आले? माझी या निर्दयी सरकारला एकच विनंती आहे, माझा प्रत्येक मराठा बांधव आज रेल्वे स्टेशनवर आहे। प्रत्येक आज CST रेल्वे स्टेशन पूर्ण ब्लॉक आहे। त्यांच्या आंघोळीची सोय नाही, राहायची सोय नाही। मनोज दादा जरंगे हे आमचं दैवत आहे। अरे दादा, तुम्ही कुठून आलाय? आष्टी तालुका इथे झोपलात रात्र? रात्री इथे झोपलो आम्ही। व्यवस्था करण्यात आली होती? काहीच नाही, बेवारस झोपत होतो आम्ही, बेवारस। देवेंद्र फडणवीसने आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावा। कालची रात्र तुम्ही स्थानकावर काढली? आणि त्या ग्राउंडवर लाईट बंद केले, पूर्ण आज माझ्या मराठा बांधवाची कुठंच सोय झालेली नाही, प्रत्येकाचे हाल झालेले आहेत। हे निर्दयी सरकारला माझं कळकळीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर मराठे जर पेटून उठले तर पुन्हा तुम्हाला आवड ही माझी। लातूर जिल्हा रात्र कुठे काढली तुम्ही स्थानकावर? प्लॅटफॉर्मवर किती जण आहात तुम्ही? 200 जण आहो आम्ही। काय रूम जेवणाची वगैरे व्यवस्था? काहीच नाही इथं, बाथरूमची नाही, आंघोळीची नाही। रात्री आम्ही इथं उपाशी झोपलो। अजून किती दिवस तुम्हाला असं इथे राहणार? आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार। प्लॅटफॉर्मवर राहायची तयारी केली? अहो पूर्ण तयारी आहे, कुठे जिथं जागा मिळेल तिथं झोपू। जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार अर्थातच नाही। गिरीश, आपण जर बघितलं जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथे असण्याचा निर्धार त्यांनी केलाय आणि याची अपडेट आपल्याकडून आम्ही घेतच राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।